हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 7 मार्चच्या एपिसोडमध्ये होळीची धुळवडची धमाल मस्ती झाली आहे आणि त्यातच एक खूप भारी ट्विस्ट आलाय. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये फक्त ऊर्जाच्या चाळीतच नाही तर हर्षवर्धनच्या घरीसुद्धा होळीची धुळवडची धमाल मस्ती सुरू होती. आदित्य, तीर्था, शौर्य आणि भावंडांनी मिळून घरात चांगलाच हैदोस घातला आणि हर्षवर्धनच्या घरी होळी साजरी केली जात नाही. हर्षवर्धनला रंग आवडत नाही, त्यामुळे तो घरात कोणालाच होळी साजरी करू देत नाही. पण या सगळ्या भावंडांनी मिळून घरात होळी साजरी केली आणि मग शौर्य ऊर्जाच्या चाळीत गेला आणि तेथे ऊर्जाने शौर्याला अनेक नवीन गोष्टी शिकवल्या. आय नाका बायना. आणि शौर्य हेच गात गात घरी पोहोचला. हर्षवर्धन सुद्धा घरी होता आणि त्याने आपल्या घरातील सगळ्या मुलांना एका लाईनमध्ये उभं केलं होतं आणि जाब विचारला, तुम्ही घरात होळी कशी साजरी केली? हा सगळा कोणाचा प्लॅन होता? आणि त्याच वेळेस शौर्य ऊर्जाच्या चाळीतून घरी पोहोचला आणि त्याच उत्साहात आई नाका बायना म्हणत त्याने चक्क हर्षवर्धनला रंग लावलाय. आणि हर्षवर्धनला रंग आवडत नाही. आता त्याच्या तळपायची आग नक्कीच मस्तकात जाणार आणि हर्षवर्धन शौर्याच्या मुस्काटात मारणार असंच वाटतंय. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच होळीचा कार्यक्रम होतो आणि पुरणपोळी खाऊन दिव्या ही ऊर्जाच्या घराबाहेर पडते आणि त्याच वेळेस शौर्य हा सुद्धा मंग्याच्या पाठीतून बाहेर पडतो आणि शौर्य हा दिव्याला पाठमोळी पाहतो. पण त्याच्या लक्षात येतं ही तर दिव्या वहिनी आहे आणि हिने आपल्याला येथे पाहायला नको असा विचार करून शौर्य तेथे एक साडी वाळू घातलेली असते त्या साडीच्या मागे लपून बसतो. दिव्या मागे वळून पाहते पण तिला शौर्य काही दिसत नाही आणि तेवढ्यात पूर्वा तेथे येते. पूर्वाने दिव्यासाठी पुरणपोळ्यांचा डब्बा दिलेला असतो आणि ती म्हणते येथे नीट खाल्ली नाही पण घरी जाऊन पुरणपोळी नीट खा आणि येत राहा परत परत. हे ऐकून दिव्याला खूप आनंद होतो. दिव्या म्हणते, थँक्यू आई, आज तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला आणि मी यानंतर सुद्धा घरी येऊ शकते ना? तर पूर्वा म्हणते, हो बाळा, हे घर तुझंच आहे, तू नक्की येऊ शकते, जेव्हा हवं असेल तेव्हा येऊ शकते. दिव्या खूप खुश होते आणि तेथून निघून जाते. पण ऊर्जाला मात्र वाईट वाटतं आणि ती असा विचार करते ही दिव्या खोटं वागतीये आणि आपली आई बिचारी भोळी आहे आणि तिच्या खोटेपणाला ती भुलली आहे. तर इकडे शौर्य या साडीच्या मागे लपून बसलेला असतो. मंग्या त्याला विचारतो, हे शौर्य, चल ना दारू प्यायला. तर शौर्य म्हणतो, नाही नाही, मला जायचंय असं म्हणून तो तेथून बाहेर निघतो. दिव्या ही तेथून जात असते. शौर्य तिच्याकडेच पाहत असतो आणि मग ऊर्जा ही शौर्याला म्हणते, तुमची चुकामुक झाली. शौर्य चांगलाच घाबरतो आणि विचारतो, म्हणजे? तर ऊर्जा म्हणते, ती माझी मोठी बहीण आहे दिव्या, हर्षवर्धन जहागीरदारची सून. शौर्याला हे सगळं माहीत असतं कारण ती त्याच्याच भावाची बायको आहे. पण शौर्य, मला तर काही माहीतच नाही असा आव आणतो. ऊर्जा सांगते, हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलाशी तिने लग्न केलंय, माझी सख्खी मोठी बहीण. परंतु हर्षवर्धन सारखीच ती आहे, एक नंबरची खोटारडी आणि मनात ठेवून वागणारी. हे ऐकून शौर्याला वाईट वाटतं आणि शौर्य हा ऊर्जाला विचारतो, पण ती आल्यामुळे तुझा मूड स्पॉईल झाला का? ऊर्जा सांगते, बिलकुल नाही, उलट मी तर खूप खुश आहे. चल आपण पुरणपोळीचा प्रसाद खाऊया असं म्हणून ती शौर्याला आपल्याबरोबर बोलावते आणि शौर्य हा विचार करतो, आज थोडक्यात वाचलो, नाहीतर दिव्या वहिनीने मला इथे पाहिलं असतं तर घरपर्यंत ही बातमी पोहोचलीच असती. तर इकडे हर्षवर्धन त्याच्या रूममध्ये असतो, काम करत असतो. तेवढ्यात तीर्था तेथे येते आणि म्हणते, डॅड, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हर्षवर्धन म्हणतो, हो बस ना, आणि तो फाईल बंद करून ठेवून देतो. तीर्था त्याला विचारते, डॅड, तुम्ही तर घरी कधीच ऑफिसचं काम करत नाही, मग आज कसं करताय? तर हर्षवर्धन सांगतो, ऑफिसचं काम नाही करत आहे, काही महत्त्वाच्या सायन्स होत्या त्या फक्त करतोय. तू सांग ना, तू येथे कशासाठी आली होती? काय महत्त्वाचं बोलायचं आहे? तर तीर्था ही हर्षवर्धनला सांगते, डॅड, मला एक मेसेज आलाय, तो तुम्हाला दाखवायचा आहे. हर्षवर्धन विचारतो, कसला मेसेज? तीर्था त्याला आपला मोबाईल दाखवते आणि सांगते, मला विक्रांतने मेसेज पाठवलाय, तुला रंग खेळायला आवडतो का असा प्रश्न विचारलाय. हर्षवर्धन म्हणतो, मग दे ना उत्तर, तुला रंग खेळायला आवडतो का? आवडत असेल तर हो म्हण, नाही आवडत असेल तर नाही म्हणून सांग. तर तीर्था ही हर्षवर्धनला विचारते, डॅड, तुम्हाला नाही ना रंग खेळायला आवडत, त्यामुळेच आपण घरी होळीसुद्धा साजरी करत नाही आणि रंगसुद्धा खेळत नाही. हर्षवर्धन म्हणतो,
मग त्याला तसं उत्तर दे, आमच्या घरी होळी नाही साजरी केली जात, मला होळी आणि रंग खेळायला नाही आवडत. तर तीर्था म्हणते, असं कसं सांगणार? तो चिडला मग. तर हर्षवर्धन विचारतो, तू त्याला घाबरतेस का? तीर्था उत्तर देते, नाही घाबरत नाही, पण त्याला वाईट वाटेल ना. तर हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, त्याला म्हण मला होळी खेळायला नाही आवडत आणि त्याने काही प्रश्न विचारला तर मला फोन करायला सांग. तर तीर्था विचारते, पण त्याने जर मला विचारलं माझ्याबरोबर होळी खेळायला येशील का, किंवा मग जर तो घरी मला रंग लावायला आला तर काय करायचं? हर्षवर्धन उत्तर देतो, तर त्याला सांगायचं माझ्या बाबांना कॉल कर, मी त्याला अतिशय प्रेमाने समजावून सांगेल की आमच्या घरात कोणालाही होळी खेळायला आवडत नाही आणि कोणी होळी खेळतही नाही, रंग खेळत सुद्धा नाही. तीर्थाचं टेन्शन जातं. हर्षवर्धन म्हणतो, झालं का? अगं तुझ्या बापाकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, तुला काही टेन्शन आलं ना, काही प्रश्न पडला तरी माझ्याकडे यायचं, स्वतः एवढं टेन्शन घ्यायचं नाही. तीर्था हो म्हणते आणि हर्षवर्धनला आणखीन एक प्रश्न विचारते, डॅड जर मी तुमच्याकडे काही मागितलं तर तुम्ही मला ते द्याल का? हर्षवर्धन म्हणतो, मला माझ्या मुलांपेक्षा दुसरं काहीच जास्त महत्त्वाचं नाही आहे, त्यामुळे तुला जे काही हवं असेल ते माग, मी ते तुला नक्की देईल. काय हवंय तुला? तर तीर्था म्हणते, डॅड आत्ता काहीच नको आहे, योग्य वेळ आली की मी तुला नक्की मागून घेईल. हर्षवर्धन म्हणतो, तू माझ्यासाठी माझं सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात प्रेशियस असं रत्न आहेस. आणि तो तीर्थाला जवळ घेतो. तीर्थासुद्धा त्याला आय लव्ह यू म्हणते आणि या बापलेकीचं प्रेम चांगलंच उतू जात असतं. पण जेव्हा हर्षवर्धनला तीर्था सांगेल मला त्या विक्रांशी लग्न नाही करायचंय, तेव्हा हर्षवर्धनची रिॲक्शन काय असेल ते पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. इकडे पुरणपोळीचा प्रसाद खाल्ल्यानंतर शौर्य घरी जायला निघतो. ऊर्जा त्याला सोडायला जात असते, तेवढ्यात पूर्वा तेथे येते आणि विचारते, निघालात का तुम्ही? शौर्य सांगतो, हो काकू, आता मी घरी जातोय. आणि तो तीर्थाला सांगतो, तीर्था आजची होळी ना माझ्या आयुष्यातील बेस्ट होळी होती. तर ऊर्जा म्हणते, आणि हो तू गाणं सुद्धा किती छान गायलास. हे ऐकून शौर्य खूप चिडतो आणि म्हणतो, उगाच चेष्टा करायची गरज नाहीये. तर ऊर्जा म्हणते, अरे खरंच बोलते, मी चेष्टा नाही करत आहे. आणि उद्या येशील ना? शौर्य विचारतो, उद्या काय? तर ऊर्जा सांगते, अरे उद्या तर मुख्य धमाल असते, आम्ही दिवसभर रंग खेळतो, खूप मजा येते. आणि पूर्वा म्हणते, हो, असा डोक्याला त्रास देतात नाही मुलं, तहान भूक सगळं विसरून जातात. असं म्हणून पूर्वा तेथून जाते. आणि शौर्य हा ऊर्जाला विचारतो, खरंच उद्या खूप धमाल असते का? ऊर्जा म्हणते, हो खूप धमाल असते, उद्या तू येशील ना? तर शौर्य तिला विचारतो, तू माझी वाट पाहशील का? ऊर्जा म्हणते, मी नाही तुझी वाट पाहणार. शौर्य सुद्धा चिडून म्हणतो, मग मी सुद्धा नाही येणार, वाट पाहत बस. असं म्हणून शौर्य घरी जायला निघतो आणि जाता जाता फुलले रे क्षण माझे हे ऊर्जाचं गाणं गातो. त्यामुळे ऊर्जा सुद्धा खुश होते आणि त्याच्याकडून हसून पाहत असते. आणि मग इकडे दिव्या ही हर्षवर्धनच्या घरी पोहोचते. दिव्या चांगलीच खुश असते, पण तेवढ्यात आईसाहेब तिच्यासमोर उभ्या असतात. आईसाहेब दिव्याला विचारतात, झालं का फंक्शन? दिव्या सांगते, हो आईसाहेब, खूप मजा आली. आणि मग आईसाहेब आपला पुढचा प्रश्न विचारते, तू माझ्यासाठी ग्रीन टी बनवायला विसरलीस की जाणून बुजून मला ग्रीन टी न देता इथून निघून गेली? आणि हे ऐकून दिव्याला मोठा धक्काच बसतो आणि दिव्या लगेचच खोटं सांगते, ग्रीन टी? कोणती ग्रीन टी? मला तर त्याबद्दल काहीच माहिती नाहीये. आईसाहेबांना समजतं ही खोटं बोलतेय. त्या वकीलच आहेत आणि त्या दिव्याला जाब विचारतात, तुला विजयाने सांगितलं होतं की माझ्यासाठी ग्रीन टी बनव, माझ्या रूममध्ये दे आणि मग बाहेर जा, पण तू ग्रीन टी न देताच निघून गेलीस. मग तू हे जाणून बुजून केलंस की विसरलीस ते मी तुला विचारतीये. तर दिव्या सांगते, नाही आईसाहेब, मला तर आईंनी कोणत्याच ग्रीन टीबद्दल नाही सांगितलं. त्या मला म्हणाल्या सुद्धा नाही की आईसाहेबांना ग्रीन टी हवी आहे, त्यांना देऊ नये. मी तर माझी गेले होते, मला कुणी काहीच नाही सांगितलं. आईसाहेब चिडून म्हणते, अरे वा, म्हणजे तू असं म्हणतीये की विजयाने तुला सांगितलं नाही? पण विजया तर मला म्हणाली, मी दिव्याला सांगितलं होतं की आईसाहेबांच्या रूममध्ये ग्रीन टी दे आणि मग बाहेर जा. तर लगेचच दिव्या म्हणते, मला नाही माहीत आईसाहेब असं खोटं का बोलताय. तेवढ्यात विजया तेथे येते आणि विचारते, काय ग दिव्या, किती धादांत खोटं बोलतेस तू? मी तुला सांगितलं होतं ना आईसाहेबांना आधी ग्रीन टी दे आणि मग जा. आणि विजय आईसाहेबांना सांगते, आईसाहेब मी खरं बोलतीये, मी दिव्याला सांगितलं होतं आणि दिव्या हो सुद्धा म्हणाली होती, पण माझी पाठ फिरताच दिव्या तुमच्यासाठी ग्रीन टी न बनवताच निघून गेली आणि आता खोटं सांगतीये. तर दिव्या लगेच विजयाला म्हणते, आई तुम्हाला काय प्रॉब्लेम माझ्यापासून? तुम्ही असं खोटं का बोलताय?
तुम्ही मला काही सांगितलंच नव्हतं आणि आता आईसाहेबांसमोर असं बोलताय. तुम्ही आधीसुद्धा असंच वागल्या होत्या. तुम्ही माझे सगळे दागिने काढून घेतले होते आणि मग आईसाहेबांनी सांगितलं म्हणून मला माझे दागिने परत मिळाले. नाहीतर मला माझे दागिने पुन्हा कधी मिळालेच नसते. तुम्ही माझ्याशी असं का वागताय? विजयाला खूप राग येतो की ही दिव्या किती मोठी खोटारडी आहे. आणि मग आईसाहेबसुद्धा चिडतात आणि दिव्याला चांगलंच फैलावर घेतात आणि म्हणतात, दिव्या, कोण खरं आणि कोण खोटं हे मला चांगलंच कळतं. मी आयुष्यभर वकिली केली आहे. अनेक खरे आणि खोटी माणसं मी पाहिली आहेत. त्यामुळे मला लगेच कळतं कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय. मला मान्य आहे विजयाकडून कधीकधी चूक होऊ शकते. तुझ्या बाबतीत ती कधीकधी चुकीची वागते. परंतु विजया कधीच खोटं बोलू शकत नाही, कारण तिला खोटं बोलताच येत नाही. आणि तुझ्या बाबतीत माझं तेच मत आहे की तू कधीच खरं बोलू शकत नाही, कधीच खरं वागू शकत नाही. तू नेहमी खोटं बोलतेस, नेहमी खोटं वागतेस. हे ऐकून विजयाला खूप आनंद होतो. तर दिव्याची बोलतीच बंद होते आणि आईसाहेब या दिव्याला ठणकावून सांगतात, मी विजयाला तुझे दागिने परत करायला सांगितले कारण तीच योग्य वेळ होती आणि तो माझा निर्णय योग्य होता. पण याचा अर्थ असा होत नाही की तू विजयाच्या वर गेलीस. विजया तुझी सासू आहे. तिला मान देणं गरजेचं आहे. तिने तुला जे सांगितलं ना ते काम तू करायलाच हवं. तसंही घरामध्ये तुला काहीच काम होत नसतं. इकडची काडी तिकडे उचलून तू ठेवत नाही. प्रत्येक कामासाठी घरात नोकर आहेत. मग कधी नव्हे ते तुला एखादं काम सांगितलं तर ते काम करणं तुझी जबाबदारी आहे, तुझं कर्तव्य आहे. आणि मी विजयाकडून तुझे दागिने परत दिले याचा अर्थ तू विजयाची बरोबरी करायला जाऊ नको. विजयाने या घरासाठी खूप केलंय. ती या घरची मोठी सून आहे आणि तू सुद्धा या घरची पुढच्या पिढीतील मोठी सून आहे. तुला जर जहागीरदारांची सून म्हणून मिरवायचं असेल ना तर त्यासाठी प्रयत्न कर. अशी खोटी नाटकं करण्याची गरज नाहीये. चल जा इथून आणि यानंतर पुन्हा असं केलेलं मला चालणार नाही, तर तुला चांगली शिक्षा होईल. असं ठणकावून आईसाहेब दिव्याला तेथून जायला सांगते. दिव्या विजयाला डोळे दाखवते आणि तेथून जाते. विजयाला खूप आनंद होतो. विजया आईसाहेबांना पाहून स्माईल करते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते. इकडे ऊर्जा होळीचा सगळा कार्यक्रम आटोपून आपली कामं करत बसलेली असते. पूर्वा तेथे येते आणि विचारते, काय ग ऊर्जा, तू थकली नाही आहेस का? दिवसभर एवढं कामं केलं आणि आता सुद्धा तुझं ऑफिसचं काम करतेय. तर ऊर्जा सांगते, आई मला आहे ना खूप मजा आली आज. आजचा दिवस खूप भारी होता. तेवढ्यात पूर्वा तिला विचारते, तुझ्या बोटाला जखम झाली आहे ना पुरण करताना, दाखव. आणि ऊर्जाला लगेचच आठवतं की आज जेव्हा पुरण करताना माझ्या बोटाला जखम झाली होती तेव्हा शौर्यने मला किती मदत केली होती आणि शौर्यने माझी कशी काळजी घेतली होती. ऊर्जा पूर्वाला याबद्दल सांगते, आई तुला माहिती आहे का, जेव्हा माझ्या बोटाला ही जखम झाली ना तेव्हा शौर्य तेथेच होता. शौर्यने माझ्या बोटाला हळद लावून दिली आणि त्यानंतर पुरण करायला सुद्धा मला मदत केली. पूर्वाला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, शौर्यने पुरण केलं का? ऊर्जा सांगते, केलं म्हणजे त्याने फक्त तसा प्रयत्न केला पण त्याला जमतच नव्हतं. आणि असा कसा तो? मला आज कळलं की त्याला स्वयंपाकघरातलं काहीच येत नाही. तो कधी स्वतःच्या घरात स्वयंपाकघरात जातच नसेल, आईला मदत करत नसेल. तर पूर्वा म्हणते, मुलं स्वयंपाकघरात काही जात नाही, आईची मदत करत नाही. आणि ऊर्जा सांगते, हो ना, त्याला काही जमतच नव्हतं. मी त्याला म्हणत होते, शौर्य राहू दे, तुला नाही जमते, परंतु फक्त माझ्यासाठी तो प्रयत्न करत होता. आणि नंतर त्याने गाणं सुद्धा कसं गायलं ऐकलंस ना तू? पूर्वाला सुद्धा हे आठवतं आणि ती हसू लागते आणि म्हणते, पण तू त्याचं कौतुक केलं हे मला आवडलं. तर ऊर्जा म्हणते, होते तर मी करणारच होते, कारण त्याने माझ्या शब्दाचा मान राखून गाणं गायलं होतं. त्याला माहीत होतं की सगळे त्याच्यावर हसतील म्हणून तो नकार देत होता, पण माझ्यासाठी त्याने गाणं गायलं. खरंच तो खूप चांगला मुलगा आहे. आणि मग पूर्वासुद्धा म्हणते, ऊर्जा, अशी माणसं जी असतात ना ती खरंच खूप चांगली असतात आणि ते कधीच कोणाला फसू शकत नाही. ती खरी असतात, ती खोटं वागूच शकत नाही. असं म्हणून पूर्वा तेथून निघून जाते आणि ऊर्जाला खूप आनंद होतो की आता आईने सुद्धा शौर्यबद्दल तेच म्हटलंय जे मला वाटतं. खरंच शौर्य खूप चांगला मुलगा आहे, तो खरा आहे आणि असा मुलगा खरंच आपल्या आयुष्यात आलाय. त्याची आणि माझी मैत्री आहे हा विचार करून ऊर्जा खूप खुश होते. म्हणजे पहिल्यांदाच ऊर्जा ही शौर्याचा पॉझिटिव्हली विचार करत असते की खरंच शौर्य किती चांगला मुलगा आहे आणि तो माझ्यावर प्रेमसुद्धा करतो. आणि जर त्याने मला प्रेमाबद्दल विचारलंय तर मी सुद्धा त्याच्या प्रेमाचं उत्तर प्रेमानेच द्यायला हवं असा विचार ती करते आणि खूप खुश होते. फ्रेंड्स, आता
पूर्वाचं अप्रुव्हल मिळाल्यानंतर तर ऊर्जा खरंच शौर्याच्या प्रेमात पडतीये आणि शौर्याच्या प्रेमात पडण्यापासून तिला कुणीही वाचू शकत नाही एवढं मात्र नक्की. आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि हर्षवर्धनच्या घरी तीर्था, त्यानंतर शैलजाच्या 2 मुली, त्याचबरोबर शौर्य, आदित्य या सगळ्यांनी होळी साजरी करण्याची तयारी केलेली असते. कारण हर्षवर्धनच्या घरी कुणीही होळी साजरी करत नाही आणि आज आपण सगळ्यांनी मिळून होळी साजरी करायची असं ही सगळी मुलं ठरवतात. आदित्य म्हणतो आज होळी साजरी करण्यासाठी एकदम योग्य दिवस आहे, घरात कोणतीच मोठी माणसं नाहीये. तर शौर्य म्हणतो हा बेस्ट चान्स आहे. तीर्था म्हणते आपण दरवर्षी हेच करतो, गप्पा मारत बसतो आणि होळी साजरी करत नाही, त्यामुळे आता गाणी लावायची आणि होळी साजरी करायची. तर शैलजाच्या 2 मुली म्हणतात आणि आम्ही ऑर्गॅनिक कलरसुद्धा मागवले आहेत, हे कलर खूप भारी आहे, चेहऱ्यावर डागसुद्धा पडत नाही. आदित्य म्हणतो तर चला मग आता गाणी लावायची आणि मस्त डान्स करत करत होळी खेळायची. हे सगळेजण गाणी लावतात आणि मग त्यांची धुळवड होळी सुरू होते. सगळेजण एकमेकांना रंग लावत असतात. शौर्य, आदित्य, तीर्था, शैलजाच्या 2 मुली सगळे खूप खुश असतात आणि घरात मोठी माणसं नाहीये, हर्षवर्धन नाहीये, त्यामुळे होळी आनंदात साजरी करायची, एकदम धमाल मस्ती करायची असं त्यांचं ठरलेलं असतं. आणि जबरदस्त होळीला सुरुवात होते आणि होळी सुरू असतानाच आपल्या शौर्याला ऊर्जाचा भास होतो. ऊर्जा ही चक्क आपल्या घरी आली आहे असं त्याला वाटतं. ऊर्जा ही शौर्याच्या जवळ येते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरून जातात आणि मग बॅकग्राऊंडमध्ये वचन दिले तू मला या मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं. हे गाणं तर खूप भारी आहे आणि त्यात होळीचा दिवस, शौर्य आणि ऊर्जा एकमेकांसमोर, हा सॉन्ग, हे गाणं, हा सीन खरंच खूप रोमॅन्टिक आहे. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांच्या खूप जवळ येतात. ऊर्जा ही तिच्या हातात रंग घेते आणि शौर्याच्या चेहऱ्याला रंग लावते आणि शौर्याला तर स्वर्ग सुखच मिळतं. तो ऊर्जाकडे एकटक पाहतच राहतो आणि मग ऊर्जाला कलर लावण्यासाठी तो कलरकडे पाहतो, कलर हातात घेतो आणि पुन्हा ऊर्जाकडे पाहतो. तोपर्यंत ऊर्जा गायब झालेली असते आणि त्याच्यासमोर आदित्य उभा असतो. शौर्य आजूबाजूला पाहतो परंतु ऊर्जा कोठेच नसते आणि मग आदित्य त्याच्या चेहऱ्याला रंग लावतो आणि मग सगळी मुलं पुन्हा एकदा नाचू लागतात. शौर्य विचार करतो ऊर्जा आता तर मला यावंच लागेल तुझ्या चाळीत तुला रंग लावायला. तर इकडे ऊर्जाच्या चाळीत होळीची धमाल मस्ती सुरू असते. परंतु ऊर्जा ही तशीच असते, तिला कुणीच रंग लावलेला नसतो, ती घरातच बसलेली असते आणि लहान मुलं दरवाजा वाजवतात आणि म्हणतात ऊर्जा दिदी चल ना रंग खेळायला. ऊर्जा सांगते नाही आज माझी इच्छा नाही रंग खेळण्याची. सगळी मुलं तेथून निघून जातात आणि ऊर्जा विचार करते मला तर रंगपंचमी खूप आवडते, रंग खेळायला आवडतात, मग आज नेमकं काय झालंय, मी का रंग खेळत नाहीये, माझं मन रंग खेळण्याचं का होत नाहीये, हाच प्रश्न तिला पडतो. आणि तेवढ्यात शौर्य तिला येताना दिसतो. शौर्यला पाहून ऊर्जा खूप खुश होते. ते म्हणतात ना दिल में बजी गिटार, तसं ऊर्जाचं होतं. शौर्य तिच्या दिशेने येत असतो. ऊर्जाला खूप आनंद होतो. एवढा वेळ जी तोंड पाडून बसली होती तिचा चेहरा पडला होता. तिला आता आनंद होतो की शौर्य आलाय. आणि मग ऊर्जा घराचा दरवाजा उघडते. चाळीत सगळे रंग खेळत असतात. ऊर्जा पुढे येते तर शौर्य हा अचानक गायब झालेला असतो. शौर्य कुठे गेला असेल हाच प्रश्न ऊर्जाला पडतो. आणि मग तेवढ्यात शौर्य हा चक्क ऊर्जाच्या गालांना रंग लावतो. त्यामुळे ऊर्जा त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. ऊर्जाला कळतच नाही की शौर्य खरोखर आलाय की हा तिचा भासच आहे. आणि शौर्य हा ऊर्जाला विचारतो कसला विचार करतेस. ऊर्जा त्याला विचारते तू खरोखर आलायस का. आणि शौर्य तिला म्हणतो म्हणजे आता काय मी तुझ्या स्वप्नात सुद्धा यायला लागलो की काय, बरं झालं प्रगती आहे. ऊर्जा खूप लाजते आणि म्हणते गप्प बस. शौर्य स्माईल करतो आणि हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरून जातात. फ्रेंड्स खरंच हा सीन खूप भारी आहे आणि आता ऊर्जा सुद्धा शौर्याच्या प्रेमात पडली आहे हे नक्की झालंय. वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड येथेच संपतो. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. या मालिकेची जी एकूण जी गोष्ट आहे त्यात इतकं टेन्शन आहे आणि एकानंतर एक ट्विस्ट येतात. परंतु आजच्या एपिसोडमध्ये होळी साजरी केली गेली आणि ते पाहायला खूपच मजा आली. आजचा एपिसोड तर भारी होता परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा ही शौर्याला आयना का बायना म्हणजे नेमकं काय असतं ते शिकवणार
आता शौर्य हा मोठ्या घरचा पोरगा, त्याला आयना का बायना हे काय माहीत नाहीये. आणि ही मुंबईची प्रथा आहे. ऊर्जा त्याला शिकवणार की आयना का बायना म्हणत म्हणत प्रत्येक घरासमोर जायचं आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचे. आणि शौर्य चाळीतल्या मुलामुलींबरोबर हे सगळं करणार. आणि इकडे हर्षवर्धन घरी परत आलेला असेल आणि आदित्य, तीर्था या सगळ्यांना जाब विचारणार, तुम्ही रंग का खेळलात, ही कोणाची आयडिया होती. आणि त्याच वेळेस शौर्य आयना का बायना करत नाचत नाचत तेथे येईल आणि चक्क हर्षवर्धनला रंग लावणार. त्यामुळे घरातील सगळ्यांना जबर धक्का बसेल की शौर्यने हे काय केलं, चक्क हर्षवर्धनला रंग लावला. नक्कीच हर्षवर्धनचा काहीतरी इतिहास असणार आहे, ज्यामुळे त्याला रंगपंचमी, रंग खेळायला आवडत नाही. आणि शौर्यने आता खूप मोठा पराक्रम केलाय. कदाचित आता हर्षवर्धन त्याच्या मुस्काटात मारणार, शौर्याचा थोबाड फोडणार असंच वाटतंय. मग हर्षवर्धन खरंच शौर्याच्या मुस्काटीत मारेल का? आणि मग त्यानंतर या मालिकेत काय होईल? हर्षवर्धन शौर्याला जाब विचारेल, कोठे गेला होतास होळी खेळायला? मग शौर्य काय उत्तर देईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.